आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता अनेक आंतरराष्ट्रीय बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा जगाच्या पाठीवर। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पेंटागॉन इथल्या स्मृतीस्थळाला भेट दिली। यावेळेला त्यांच्या पत्नी जिल बायडेनही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या। यावेळेला त्यांनी फुलं वाहून आणि 1 मिनिट मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली। पेंटागॉनच्या हल्ल्यामध्ये 184 जणांचा मृत्यू झाला होता। उपाध्यक्ष कमला हॅरिस, त्यांचे पती डॉन एम्पॉफ हे देखील यावेळी उपस्थित होते। अमेरिकेत 11 सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत। जगातल्या सर्वात उंच आणि आर्थिक केंद्र असलेल्या ट्विन टॉवरच्या हल्ल्यातल्या मृतांना यावेळेला श्रद्धांजली वाहण्यात आली। या 2 टॉवरच्या जागी ट्रिब्यूट इन लाईट या संकल्पनेच्या अंतर्गत काही खास सर्च लाईट सुद्धा लावण्यात आले आहेत। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा 9/11 मधल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली। बायडेन यांच्यासह पेनसिल्वानिया इथे उपस्थित न राहता न्यूयॉर्कमधल्या फायर पोलीस स्टेशनला त्यांनी भेट दिली। अफगाणिस्तानातून सैन्य हटवण्याच्या निर्णयाबद्दल बायडेन यांच्यावर ट्रम्प यांनी जोरदार टीका केली। यामुळे अफगाणिस्तानातली परिस्थिती हाताळण्यात अमेरिका सक्षम नाही हेच सिद्ध झाल्याचं ट्रम्प म्हणाले। 9/11चा हल्ला झाला तेव्हा अनेकांनी तत्परतेने मदत केली। लष्करी जवानांनी जागा रिकामी करायला सांगेपर्यंत काही जण अथक मेहनत घेत होते। हल्ल्याच्या वेळच्या अनेक आठवणी मनात ठेवून स्मृतीस्थळावर अनेक नागरिकांनी येऊन फुलं वाहिली, प्रार्थना केली आणि श्रद्धांजली सुद्धा वाहिली। लंडनमध्ये ऑलिम्पिक पार्क इथल्या स्मृतीस्थळावर 11 सप्टेंबरच्या या हल्ल्यातल्या बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली। या हल्ल्यातल्या बळींमध्ये ब्रिटनच्या 67 जणांचा समावेश होता। या भीषण हल्ल्यामध्ये एकूण 3000 जणांचा मृत्यू झाला होता। पेरू देशातील शायनिंग पाथ गोरिला मूव्हमेंटमधले महत्त्वाचे नेते अबामेल गुझमान यांचं पार्थिव फॉरेन्सिक विभागात नेण्यात आलंय। संसर्ग झाल्यानं त्यांचं वयाच्या 86व्या वर्षी लष्करी रुग्णालयात निधन झालं। 1980 साली त्यांनी बंड पुकारलं होतं। यानंतरच्या काळात कार बॉम्ब हत्येसारखे अनेक गंभीर गुन्हे घडले होते। 10,000 पेक्षा अधिक नागरिक यात मारले गेले। दहशत माजवणं आणि इतर अनेक गंभीर गुन्ह्यांसाठी त्यांना 1992 मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती। इस्रायलच्या तुरुंगातून पळ काढलेल्या पॅलेस्टाईनच्या 4 कैद्यांना परत ताब्यात घेऊन कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। गिलोवा तुरुंगातून भुयारी मार्गाने त्यांनी पळ काढला। त्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली होती। यातल्या दोघांना ट्रकच्या पार्किंग लॉटमधून शोधून काढण्यात आलं। मेक्सिकोमध्ये दरड कोसळून घरांचं मोठं नुकसान झालं। या परिसरात अजूनही शोधकार्य सुरू आहे। मोठे दगड एका उंच डोंगरावरून खालती आल्यानं इमारतीचं प्रचंड नुकसान झालं। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 10 जण अद्यापही बेपत्ता आहेत। यात 4 लहान मुलांचा समावेश आहे। काही भागामध्ये अतिवृष्टी आणि भूकंप अशा दोन्ही आपत्तींचा नागरिकांना एकत्रित सामना करावा लागलाय। मियामी गार्डन्समध्ये अमेरिकन फुटबॉल स्टेडियममधला एक व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आहे। हार्ड रॉक स्टेडियममध्ये एक मांजर शिरलं। स्टेडियमच्या एका गॅलरीतून खालती पडण्याच्या भीतीनं ते तिथे लटकत होतं, पण तिला झेलण्यासाठी क्रीडा चाहत्यांनी आपल्याकडचा झेंडा पकडला आणि त्यात या मांजरीला झेललं। सुदैवानं यामुळे मांजरीला कोणतीही इजा झाली नाही आणि याचा आनंद सगळ्याच रसिकांना यावेळी होता। आग्नेय स्पेनमधील एका मोठ्या जंगलाला भीषण अशा प्रकारची आग लागली होती। आग विझवण्यासाठी शुक्रवारी विमानांची मदत घेण्यात आली। सुमारे 38 विमानांच्या मधून या आगीवरती पाणी टाकण्यात आलं आणि ही आग विझवण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आला, पण अद्यापही ही आग पूर्णतः विझलेली नाही। एका अग्निशमन अधिकाऱ्यानं हँग्री मॉन्स्टर असं या आगीचं वर्णन केलं।
जंगलातल्या आगीनं सुमारे 3600 हेक्टरपेक्षा जास्त जंगल जळून खाक झालंय. सुमारे 1000 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलंय. आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना 44 वर्षीय अग्निशमन जवानाचा गुरुवारी मृत्यू झाला. भूमध्य सागरातील एका छोट्या इटालियन बेटावर आलेल्या चक्रीवादळानं शुक्रवारी अनेक गाड्या वाहून गेल्या. 2 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, असं स्थानिक अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका ट्विटमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी म्हटलंय की ट्विस्टर सिसिलियाच्या दक्षिणेच्या भागात असलेल्या पॅन्टेलेरियावर संध्याकाळी 7च्या सुमारास हे वादळ येऊन धडकलं आणि या परिसराला याचा खूप मोठा फटका बसला. हवामान तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी फिलिपिन्सच्या बऱ्याच भागातून टायफून चक्रीवादळ पुढे सरकलं. इथून ते तैवानच्या दिशेने रवाना झाल्याचं दिसतंय. चंथू असं या चक्रीवादळाचं नामकरण करण्यात आलं असून फिलिपिन्समधल्या कागायन प्रांतामध्ये चक्रीवादळाचे थेट परिणाम जाणवत आहेत. चंथू फिलिपिन्सच्या पुढे वायव्य दिशेनं सरकत असताना तैवानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तैवानच्या सेंट्रल वेदर ब्युरोनं चक्रीवादळाचा इशारा दिलाय. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय जगाच्या पाठीवर आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. शुक्रवारी जेरुसलेमच्या ओल्ड सिटीमध्ये संशयित व्यक्तीनं चाकूनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हस्तक्षेप करत या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या दिशेनं गोळीबारही केला. या गोळीबारात एक अधिकारी किरकोळ जखमी झालाय. पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं की अधिकाऱ्यांना चाकू मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या पॅलेस्टाईनी नागरिकांना अटक करण्यात आली. सध्या विविध कारणांनी जेरुसलेममध्ये तणाव वाढत चाललाय, कारण पॅलेस्टाईनी नागरिकांनी इस्रायलनं कैद केलेल्या पॅलेस्टाईनी नागरिकांच्या समर्थनासाठी आक्रमक निदर्शनं सुरू केली आहेत. गिनीमध्ये सत्ता हस्तगत करणाऱ्या जंटा या गटानं राज्य मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशाचं हित जपण्यासाठीच्या प्रयत्नात सर्व सरकारी खाती गोठवण्याचे आदेश केंद्रीय बँकेला दिले आहेत. प्रादेशिक आर्थिक गटातील पश्चिम आफ्रिकन अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ शुक्रवारी गिनीची राजधानी इथे दाखल झालं. कोनाक्री इथे अध्यक्ष अल्फा कॉन्डे यांना उलथून टाकणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना त्यांनी भेट घेतली. तसंच बुर्किना फोसो मध्यस्थांसह त्यांनी चर्चाही केली. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.